नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज आपण जातोय किल्ले प्रतापगड, म्हणजे माझ्या ट्रॅव्हल डायरी मधलं हा 5वं ठिकाण आहे आणि माझा प्रवास तर चालूच आहे, पण आज आपण जात आहोत किल्ले प्रतापगड। आता किल्ले प्रतापगड आधीच आपण काल परवा रायगड आणि रायगडच्या आजूबाजूचे 2 शिवकालीन शिलालेख असलेले आणि शिवाजी महाराजांच्या काळी असलेल्या विहिरीचं आणि देवाचं दर्शन घेतलं। तसंच किल्ले प्रतापगड हे रायगड पासून म्हणजे महाड तालुक्यापासून हे 21 किलोमीटर अंतरावर आहे। पण मला सांगायला आवडेल या ठिकाणी म्हणजे रायगडला मी काल गेली तर तिथे मला असं प्रखरतेने उष्णता जाणवत होती आणि टोटली अपोजिट प्रतापगडला येताना वातावरणातला जो बदल होता, म्हणजे आपण म्हणतो ना की प्रतापगड हे महाबळेश्वर मध्ये येतं, म्हणजे साताराकडे म्हणजे सातारा साईडला आपण असं म्हणतो, म्हणजे डोंगराच्या एका डोंगराच्या पलीकडे आणि अलीकडे वातावरणात इतकी बदल असेल, म्हणजे हे इतकं अमेझिंग वातावरण होतं ना। म्हणजे आम्हाला सगळीकडे फॉगी होतं पूर्ण, म्हणजे सगळीकडे धुकं 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 धुकं, अगदी झाड रस्ते पुन्हा आजूबाजूला जे काही दव पडलेले होते तेही इतके सुंदर आणि आल्हाददायक वाटत होते ना की म्हणजे काय त्याचं वर्णावं तरी किती। आणि असं करत करत आम्ही मस्त नागमोडी म्हणजे येताना आम्हाला आंबेनळी घाट लागला, त्या घाटेतून म्हणजे पोलादपूर मार्गे आम्ही आंबेनळी हा घाट चढून वरतीकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो। आणि जणू लांबूनच आम्हाला प्रतापगडाचं जो आपण नेहमी बघत असलेले दृश्य म्हणजे एक झेंडा, किल्ल्याची तटबंदी असं जो दिसत होतं, पण त्याच्यापेक्षाही प्रतापगड हा फक्त थोडासाच भाग प्रतापगडाचा जो उंचवटा होता तो दिसत होता, पण बाकी किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आणि रस्ते या थोडंसं म्हणजे 1 किलोमीटर अंतरावरच दिसत होतं, त्याच्या पुढचं तुम्हाला काही दिसत नाहीये। आणि असं करून आम्ही त्या पायथ्याशी आलो, गाडी पार्किंग केली मस्तपैकी आणि आणि तिथे गेल्यावर कळलं की किल्ल्याची थोडी डागडुजी चालू आहे। तर चुना आणि गूळ मिक्स करून जिथे जिथे पडझड झाली आहे किल्ल्याची तिथे तिथले किल्ल्याचे स्टाफ त्याची डागडुजी करतायत। आणि आम्ही असं करत 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 प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत आणि तिथून आता आम्ही पुढे आतमध्ये जाणार। जसं आपल्या किल्ल्याचे जे महादरवाजे आहेत ते अगदी बघण्यासारखे आहेत। प्रतापगड तसा काही मोठा नाहीये, फारसा मोठा नाहीये, त्याच्या 2च असे टोकं आहेत, म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण जसं म्हणतो तसं ते थोडंसंच म्हणजे आपण पूर्वीपासून जे पुस्तकात पाहत होतो तो प्रतापगडाचा शेप जसा ॲज इट इज आहे। आणि हा किल्ला अगदी थंड हवेच्या ठिकाणी आहे आणि तिथे जिथे आम्ही इथे गाईड केला नव्हता, जसं रायगडला गाईड केला होता तसं इथे गाईड नव्हता केला, पण बऱ्याच जणांनी गाईड केलं होतं, तर त्यांच्या माहिती आम्ही ऐकून आमच्या लक्षात आलं किंवा की हे आऊसाहेबांचं खूप आवडतं ठिकाण होतं। आऊसाहेब बऱ्याचदा इथे त्यांनी वास्तव्य केलंय आणि किल्ला म्हटल्यावर किल्ल्यावरती शंकराचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर हे पण आहे। आणि इथे जे भवानी माते मंदिर जे आहे म्हणजे तुळजापूरचं भवानी मातेचं मंदिर उद्ध्वस्त केलं तेव्हा याच ठिकाणी आता जी मूर्ती आहे ती आणून ठेवलेली होती, म्हणून या ठिकाणाला सुद्धा भवानी माता मंदिरा इतकं जाज्वल्य प्राप्त झालेलं आहे हे आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे हे आपण प्रति तुळजापूर सुद्धा इथे म्हणू शकतो आपण या स्थानाला। म्हणजे मी पुढे जाईल तुम्हाला ते दाखवण्यासाठी। तर आणि हे सगळीकडे मी तुम्हाला मगाशी बोलली की तिथे पडझड जिथे होते आहे हे अगदी महाराष्ट्र सरकारने खूप छान काम केलेलं आहे की जुन्या वस्तूंचं जतन करणं।
त्याची वेळोवेळी डागडुजी करणं ते अप्रतिम प्रकारे चाललंय. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला या किल्ल्याचं म्हणजे शिवाजी महाराजांचं अस्तित्वाचं पूर्णतः हे जाणीव करून देणार आहे. हे जे भवानी माता मंदिर मी म्हणाले बघा, बाहेरून मंदिर हे मंदिरासारखं न दिसता सेम जसं रायगडला जगदीश्वराचं मंदिर सुद्धा मस्जिदीप्रमाणे त्याचं शेप आहे, तसंच याचंही सुद्धा आहे. म्हणजे की जेणेकरून आपल्या शत्रूने हल्ला केला तर ते मस्जिद समजून त्याच्यावर हल्ला नाही करणार, हा त्याचा एक मागचा उद्देश होता. पण इथे इतकं अमेझिंग वातावरण आहे की खूप शांतता आणि खूप आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासारखं आहे आजूबाजूच्या परिसर. आणि हे जवळचे किल्ला प्रतापगड जवळचे पॉइंट्स हे तिथे लिहिलेले होते म्हणजे केल्याशिवाय. आणि माझ्याकडे बराच वेळ असल्यामुळे मी किल्ल्याचा चप्पा चप्पा बघितला, म्हणजे एकही कानाकोपरा मी सोडला नाही. आणि तिथलं शूटिंग करायलाही मी थोडं पण मागे पुढे झालेली की मी बऱ्यापैकी छान केलं. की तुमच्याकडेही माझ्यासारखा वेळ असेल किंवा अर्धा दिवसात तिथे जाता जाता मला एक पोस्ट ऑफिस दिसलं, तर अजूनही पत्रव्यवहार होतात, तर त्याच्यावर सील, जो पोस्टाचा सील असतो त्याच्यावर प्रतापगडाचा जो शेप आहे तो मारला जातो. ते मला खूप आनंद वाटला की ते बघून, आणि हे जरा थोडं प्राऊड फील झालं. आणि हे केदारेश्वराचं मंदिर, तर ते पण बघा बऱ्यापैकी धुक्यामध्ये लपेटून गेलेलं आहे, म्हणजे ते इतकं दिसत नाही. पण आतमध्ये शंकराची पिंड आणि नंदीचं दर्शन अगदी छान क्लिअर होत होतं वातावरण तिथलं. पण बाहेरचा सगळा परिसर आणि तिथे एक छान पिक आहे. महाराज म्हटलं तर महाराजांचं एक पुतळा तर गडावर असणं गरजेचंच आहे. तर त्याप्रमाणे आम्हाला तिथल्या गाईडने दुसऱ्या ग्रुपला त्या शिवाजी महाराजांची माहिती आणि ह्या पुतळ्याबद्दलची माहिती सांगत होते. त्याने खूप छान आनंदाने ऐकली. मीही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माहिती थोडीशी शेअर करते की त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही, पण अगदी सूचना सुंदर पद्धतीने देत होत्या की देवघरातल्या देवाराचे पाया आपण पडताना आपण घरात चप्पल घालून पाया पडत नाही, तर तसंच तुम्ही महाराजांच्या पायाचं दर्शन घ्यायला जाता तर चप्पल खाली उतरवा. झालेल्या आज आपण वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. तिथे राजांची मूर्ती उभे, राजांचा पुतळा स्टॅच्यू म्हणायचं नाही का? आपण दरवर्षी तरी गणपती आणतो, त्या गणपतीची काय आणतो? मूर्ती. देवदेवतांची मूर्ती आणतो. मग देवदेवता वाचवणारा माझा राजा त्याची मूर्ती म्हटलं पाहिजे, पुतळे म्हणायचं. तिथे राजांची मूर्ती उभे, तिथे राजांचा राजवाडा होता. शोभाला आवडे रायगड राजगड, जिजाऊंना प्रतापगड. आता जिजाऊंचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंच्या हस्ते मूर्ती बसवली. ती मूर्ती आणली कशी? जे वेगवेगळे त्याला पाच आणले जॉईन केले लाकडाच्या.
टायमिंग मध्ये गड पाहिला. आता आपण एक फोटो घेऊ ग्रुपचा. तिथे फोटो घ्यायचा. मग तुम्हाला वर जाताना चप्पल काढून जायचं. जसं आपण आपल्या देवघरात चप्पल घालून जात नाही. माझ्या राजाचं घर म्हणजे माझं देवघर. बोल रे राजेश, आरोळी दे. बोलत नाही राजेश. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवराय. जय भवानी. जय शिवराय.